कठोपनिषदाचा आपण भाग दुसरा सुरू करणार आहोत. भाग दुसरा जरी असला तरी प्रथमपासून आपण सुरू करणार. हे शांती मंत्र आहे. त्यामध्ये ओम हे ब्रह्म असं कल्पलेलं आहे, ब्रह्माचं प्रतीक आहे. ते म्हणतात की ब्रह्माला म्हणजे ओमला आमचं श्रोत्याचं आणि वक्त्याचं गुरु शिष्याचं रक्षण कर, आमचं पोषण कर, पालन कर, सामर्थ्यवान बल प्राप्त हो आणि आमचं ज्ञान तेजस्वी हो आणि आम्ही आमचा द्वेष करणार नाही, गुरु शिष्याचा द्वेष करणार नाही, शिष्य गुरुचा द्वेष करणार नाही किंवा शिष्य त्यांचा साध्य आहे त्याचा सुद्धा द्वेष करणार नाही असं हो, असं शांती मंत्र म्हटलेला आहे. आणि अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक शांती या तीनचा आता ही आख्यायिका आहे. कठोपनिषद जे आहे ते आख्यायिका अशी दिलेली आहे. वाचस्रवा ते ऋषी होते, त्यांनी विश्वजित यज्ञ केला. आता वाचस्रवा नाव वाज म्हणजे अन्न आणि सवा म्हणजे यश किंवा दान. हे अन्नदान करण्यामुळे यश प्राप्त होते वगैरे, ते त्याचं तसं नाव आहे वाजस्रवा. प्रत्येक मनुष्याचं नाव असते, त्या नावाला अर्थ असतो. म्हणून वाजस्रवा ऋषींनी विश्वजित यज्ञ करण्याचं ठरवलं आणि विश्वजित यज्ञामध्ये सर्व दान करायचं असतं. म्हणजे आपली संपत्ती आहे, आपण मिळवलेलं आहे. जसं हर्षवर्धनांनी अर्धा कुंभमेळ्यामध्ये अलाहाबादला त्यांनी संपूर्ण संपत्ती वाटून दिली. इतकी काय अंगावरचे कपडेसुद्धा, वस्त्रसुद्धा दिले आणि मग घरी जाऊन राणीला विनंती केली की मला वस्त्र प्रदान कर. त्यावेळेस हिय संघ जो चीनचा पर्यटक होता तो गोपीचं वस्त्र ओलांडून भारतात हिंदूकुश पर्वतामागे येऊन त्या कुंभमेळ्यात हजर होता आणि त्यांनी 700पेक्षा जास्त हस्तलिखित भारतातून दिले. त्यांना द्रव्य म्हणजे सुवर्ण अलंकार काहीही नव्हते. त्याच्या दृष्टीने ज्ञान महत्त्वाचं होतं, म्हणून त्यांनी भारतातील हस्तलिखित घेऊन गेला चीनमध्ये. अशा प्रकारे तर वाजसीय यज्ञ विश्वजित यज्ञामध्ये संपूर्ण प्रॉपर्टी द्यायला पाहिजे. परंतु जो नचिकेत होता, त्याचा मुलगा होता वाजस्रवाचा, त्यांनी पाहिलं की दक्षिणेमध्ये ब्राह्मणांना तो कशा गाई देत होता, पितो म्हणजे ज्याचं अन्न म्हणजे पिण्याचं संपलेलं आहे. दग्ध तृष्णा, दुग्ध दोहा आणि नेंद्रिया म्हणजे जे पाणी पिऊ शकत नाही, जे चारा खाऊ शकत नाही, जे दूध देऊ शकत नाही आणि त्यांचे इंद्रिय शिथिल झालेले आहेत, अशा प्रकारच्या मरणासन्न गायी ते ब्राह्मणाला दान देत आहे. वास्तविक पाहता दान देण्यासाठी चांगल्या ज्या वस्तू आहेत त्या द्यायला पाहिजे आणि विश्वजित यज्ञामध्ये तर सगळंच द्यायला पाहिजे. तर आता यज्ञाचे पुष्कळ प्रकार आहेत. अश्वमेध यज्ञ आहे, राजसूय यज्ञ आहे वगैरे, आपलं त्याच्यात द्यायचं नाही. प्रजनन क्षमता संपलेली आहे, मरणासन्न अवस्थेत आहे आणि त्या चांगल्या गायी आपल्या मुलासाठी कुटुंबासाठी ठेवत आहे. म्हणजे उलट करत आहे. सगळं दान करण्याच्या ऐवजी हा दान देतो आहे, तेव्हा ते त्यांना काही पटलेलं नाही. म्हणून तो म्हणतो की जे सगळ्यात प्रिय वस्तू आहे ती सुद्धा यज्ञात दान करायला पाहिजे आणि मी तुमचा मुलगा हा सगळ्यात प्रिय आहे, म्हणून तुम्ही मला कोणाला दान देणार आहे. हे 2-3 वेळ म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, जा मी तुला मृत्यूला देतो, यमाला देतो, यमलोकाचा. रागाने जरी म्हटलं तरी शब्द हे प्रमाण म्हणून ते यमलोकात गेला आणि यमाच्या इथे 3 दिवस तो अन्न पाण्याविना यमाची वाट पाहत बसला. म्हणजे अन्न पाणी घेतलं नाही आणि यम हे त्यांच्या कार्यासाठी गेलेले होते, म्हणून त्यांना ती वाट पाहावी लागली. म्हणून त्यांनी देव आल्यानंतर त्यांनी सांगितलं की एक
ऋषीपुत्र 3 दिवस न खाता पिता आपल्या इथे आलेला आहे आणि जो मनुष्य चांगला आहे तो आपल्या इथे आल्यानंतर त्याला आपण अन्नपाणी दिलं पाहिजे. ऋषीपुत्र आहे आणि आपण जर त्याला काही दिलं नाही तसाच परत दिलं तर आपली संपत्ती आणि आपलं सगळं मूल्यवान जे आहे ते नष्ट होते. आपण जे कीर्ती कमावलेली आहे जगामध्ये इष्टपूर्ती असं म्हटलेलं आहे. तर अतिथीला जेवण हे दिलं पाहिजे. याप्रमाणे त्यांनी सांगितलं 3 वर मी तुला देतो, 3 दिवसाचे 3 वर देतो. तर पहिला वर त्यांनी सांगितलं की आमच्या वडिलांनी जरी आम्हाला रागाने म्हटलं तर मुलगा यमलोकात गेलेला आहे तर त्यांना विचार आहे तर ते शांत झोपू शकत नाही, म्हणून मला पहिला वर दे की माझे वडील जे आहे ते शांत झाले पाहिजे, त्याला शांत झोप आली पाहिजे, सुमना प्रसन्न चित्त असलं पाहिजे, गीतमन्यू म्हणजे क्रोधरहित राहिले पाहिजे, रात्रीमध्ये सुखपूर्वक निद्रा घेतली पाहिजे. आणि दुसरा वर त्यांनी सांगितलेलं आहे की त्यावेळेस संकल्पना होती की मरलोकापेक्षा स्वर्गलोक श्रेष्ठ आहे. मरलोक आहे तिथे प्रत्येकाला मृत्यू आहे, तिथे मृत्यूशिवाय नाही. मनुष्य जन्मतो म्हणजे मृत्यू होतो, परंतु स्वर्गामध्ये मृत्यू नाही आणि तिथे यमाचं हे वास्तव्यसुद्धा नाही. तिथल्या लोकांना यम काही नेऊ शकत नाही आणि तिथे सगळं उपलब्ध असते, म्हणून ती सुद्धा आम्हाला मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर तो म्हणतो की माता पिता आचार्य यज्ञ अध्ययन दान आणि याच्याप्रमाणे तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला यश ज्ञान कर्म असं मिळू शकते, वैराग्य प्राप्त होऊ शकतं असं. आणि सांगितलं की तिसरा वर तू माग क्षमा. त्यापूर्वी यम म्हणतो की तुला मी प्रसन्न झालो, क्षमा हा जो नचिकेताग्नी आहे, हा जो यज्ञ आहे हा तुझ्या नावाने प्रसिद्ध होईल. तिसरा वर माग असं म्हटल्यानंतर जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा काही जण म्हणतात की ती व्यक्ती अजून अस्तित्वात आहे आणि काही म्हणतात की ती अस्तित्वात नाही. आपण मला ही गोष्ट समजावून सांगा, म्हणजे मृत्यूनंतर तो मनुष्य असतो की नसतो ही जिज्ञासा त्याने मागितलेली आहे. आता मृत्यूची जिज्ञासा ही प्रत्येकाला असते. मनुष्याच्या जीवनाचा आधार काय आहे? विश्व सतत प्रवाही आहे, बदलत राहते. शरीर मन इंद्रिय बदलत असते आणि शेवटी हा मृत्यू येत असतो. हा प्रत्येकाला मृत्यू येत असतो. म्हणून आपलं इतकंच आयुष्य आहे का? आपण जन्म घेणे, तरुण होणे, विवाह करणे, संपत्ती मिळवणे आणि वार्धक्य येणे आणि मृत्यू पावणे इतकंच आपलं इति कर्तव्य आहे का? तर इतकंच इति कर्तव्य नाही. हे इति कर्तव्य तर पशु आणि पक्ष्यामध्येही आहे. मनुष्य जन्माचं त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी चांगलं असलं पाहिजे, याचं चिंतन करायला पाहिजे. हा मृत्यू अवश्यंभावी प्रत्येकाला आहे. जेव्हा आपला एखादा व्यक्ती जवळचा मृत्यू पावतो त्यावेळेस आपल्याला विषाद येतो आणि आपणही एक दिवस मृत्यू पावतो. असं म्हणून आपल्याला त्याबद्दल तात्पुरतं विषाद किंवा वैराग्य येतोय, परंतु ते फार काळ टिकत नाही. आता अमरत्व याबद्दल म्हटलेलं आहे की अमर म्हणजे काय? मृत्यू लोकात जो जन्मतो तो मृत्यू पावतो, म्हणून अमरत्व याची कल्पना आहे. तर अमरत्व म्हणजे मुक्ती असं म्हणा. पुन्हा पुन्हा जन्म घेणे, पुन्हा पुन्हा ते त्रास धारण करणे, त्यापेक्षा अमरत्व श्रेष्ठ आहे, मुक्ती श्रेष्ठ आहे असं प्रत्येक ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. त्या अमरत्वाच्या कल्पना ज्या आहेत त्या कवीच्या कल्पना अलग आहे, तत्ववेत्त्याच्या कल्पना अलग आहे, मनुष्याच्या कल्पना अलग आहेत. निर्णया जनाचे निर्णय उत्तर आहे. मग हे आपण
सोडून द्यायचं का, तर सोडून देणे योग्य होणार नाही. म्हणून नचिकेताने हा प्रश्न यमधर्माला विचारला. परंतु नचिकेता हा फक्त 8 वर्षाचा होता. ते लहान मुलाला हे सत्य कसे सांगावे? मोठ्या माणसाला सांगितलं 50-60 वर्षाची 40 तर ठीक आहे, पण 8 वर्षाच्या मुलाला कसं सांगावे याचे धैर्य यमाला होत नव्हते. परंतु तो वचनबद्ध होता. तेव्हा बालसुलभ आकर्षणाच्या मोहात अडकून टाकावे असा यमधर्माने विचार केला. मृत्यूची माहिती सांगण्यापेक्षा त्याला ते बालकाला जे आकर्षण असतात त्या वस्तू आपण द्याव्या असं त्यांना कल्पना आली. हे नचिकेता, तू अन्य वर माग, मला याविषयीचा आग्रह करू नकोस. हा वर देण्याच्या दायित्वातून मला मुक्त कर. हे मृत्यू, तू म्हणतो ते खरे आहे. हा विषय कठीण आहे. देवांना सुद्धा या विषयात शंका होत्या, पण तुझ्यासारख्यांना हा विषय सांगणारा दुसरा कोणी मला मिळणार नाही. म्हणून मला कोणताही वर नको आहे. आता त्याच्यानंतर त्याने प्रलोभनं दिली. शतायुषी पुत्र, पौत्र, बहुपशु, हस्ती, हिरण्य, अश्वान म्हणजे विशाल भूमी मी देईल. जितके शरद ऋतू तुला जगाव्याचे वाटेल 100 वर्षाचे, त्याप्रमाणे तेवढं आयुष्य मी देईल. तिच्या भराच्या तोडीचे वाटत असेल ते मागून घे. या विराट भूमीचा स्वामी हो. तुला सर्व उपभोग भोगता येतील असा मी करेन. तेव्हा तो म्हणतो की ते मानवाला सहजासहजी उपलब्ध नाही, तसे सर्व सुखे मी तुला देतो. परंतु तू मृत्यूविषयी प्रश्न मात्र विचारू नको. आत्मा नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे, अमृत आहे अशा आत्म्याचे तत्त्वज्ञान सांगणे अविवेकीपणाचे ठरले असते. ते निव्वळ माहितीचा साठा करण्यासारखे होते. ते नचिकेताला नाही, आजही कोणाला तर म्हटलं हा वर माग तर कोणी मागण्याच्या भानगडीत पडत नाही. शंकराचार्य म्हणतो हे वर मागून त्या प्रकारचं तुला ज्ञान देणे, माहिती सांगणे म्हणजे काकदंती परीक्षा करण्यासारखे. काकदंती परीक्षा असा शब्दप्रयोग केलेला आहे. म्हणजे कावळ्याचे दात मोजण्याचा प्रयत्न आहे. कावळ्याचे दात किती आहे ते माहीत नाही आपल्याला, कावळ्याचे दात नसतात, पण त्याची परीक्षा घेण्यासारखे आहे. म्हणजे हा प्रश्न काही सर्व लोकांना पडणारा नाही. तेव्हा तू दुसरा प्रश्न माग. तेव्हा त्याचे हृदय कसे होते नचिकेताचे? एखाद्या अथांग डोहाप्रमाणे अविचल होते. तो अविचल राहिला. मला त्या अप्सरा नको, ते दागिने नको, 100 वर्षाचे पुत्रपौत्र नको, मला ती कोणतीही गोष्ट नको. हे मृत्यू ज्याचे तू वर्णन केले की सर्व सुखे अनित्य आहेत, येतात आणि जातात. मनुष्याच्या इंद्रियाचे तेज कमी करतात. मनुष्य उपभोग घेतो, ज्या इंद्रियाने उपभोग घेतो त्या इंद्रियाची शक्ती कमी होते असं म्हटलं. मनुष्य जीवनही अल्प आहे, 100 वर्ष, 200 वर्ष. त्यामुळे तुझे ते रथ, नृत्य, गाणे तुझ्याजवळच राहू दे. मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. इंद्रियाचं तेज उपभोगाने कमी होते. म्हणून भोगवादी तत्त्वज्ञानाचे काही अर्थ नाही. मनुष्य भोग घेतो तर तो मनुष्य त्याचे आयुष्य भोगातच जाते. त्या मनुष्याचं काही भलं थोडं कठीण आहे. पशु केवळ जीवनातील सुख दुःख या पातळीवर जगत असतात. म्हणून नचिकेता इंद्रिय भोग नाकारतो. कारण इंद्रिय भोग हे क्षणभंगूर आहे आणि प्रमाणापेक्षा जास्त भोग घेतला तर इंद्रियाचे तेज कमी होते. आत्मज्ञान व आध्यात्मिक पूर्णतेकडे वाटचाल अडवीत होते. आध्यात्मिक ज्ञान आपल्याला मिळत नाही आणि सुख दुःख आणि निराशा, दुःख आणि निराशा याला कारणीभूत ठरते. बहुतेक सर्व माणसे
गरजा आणि चिंता आपलं जीवन संपल्यानंतर शेवटी त्याला स्वतःचं ओझं वाटू लागते. त्यावेळी मुलाचे लग्न होतं, संपत्ती मिळते, सगळं मिळते आणि तरीही आयुष्य राहते, तेव्हा त्याला स्वतःचं ओझं स्वतःचंच ओझं वाटायला लागते. आता पुष्कळ लोक म्हणतात मला आता मृत्यू दे बा. मृत्यू काही देत नाही. म्हणून जे आपल्या संकल्पना आहेत भोगवस्तूच्या, मुलाचं करणं, हे करणं, ते करणं आणि आपल्या जीवनाची जी कर्तव्यता संपली असं जो माणूस म्हणतो आणि त्याचं लाईफ जर शिल्लक राहिलं तर ते त्याला ओझं होतो, कारण त्याच्या पुढे मार्गच नाही. फक्त सत्ता, संपत्ती आणि सुख याच्यातच तो मजबूर असतो, म्हणून ते काही जीवन नाही. म्हणून यामध्ये 27चा जो श्लोक आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, न विद्येन तर्पणे येऊ मनुष्य. आज आपण पाहतो की सगळीकडे पैशाच्या मागे जग चाललेलं आहे आणि पैशाने आपण सगळं करू शकतो, संपत्तीने काहीही विकत घेऊ शकतो असं प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे. पण इथे काय म्हटलं, न विद्येन तर्पणे येऊ मनुष्य, म्हणजे संपत्तीने, पैशाने सुख, समाधान, शांती, आनंद मिळत नाही. तुम्ही मोटार गाडी घेऊ शकाल, झोपेसाठी चांगला पलंग घेऊ शकाल, परंतु तुम्हाला झोप येईल याची खात्री नाही. तुम्ही अन्न विकत घेऊ शकताल, मिष्टान्न विकत घेऊ शकाल, पण खाण्याची, पचवण्याची तुमची क्षमता राहणार नाही. म्हणून पैशाने सगळं होते ही जी कल्पना आहे ती कठोपनिषदामध्ये नाकारलेली आहे. पैसा महत्त्वाचा आहे, नाही असं नाही, परंतु पैसा हे सर्वस्व नाही. पैसा हे इथे कर्तव्य नाही. पैसा मिळवणं म्हणजे आपलं संपलं असं नाही. तर कोट्यावधी रुपये असणारे लोकांनी आत्महत्या केलेल्या आहे, नरवटणीत आलेलं आहे, नैराश्य आलेलं आहे. म्हणून पैशाला जास्त महत्त्व देऊ नका, भोग विलास याला जास्त महत्त्व देऊ नका. आध्यात्मिक जीवनाकडे तुम्ही वाटचाल करा असं पुन्हा पुन्हा म्हटलेलं आहे. शारीरिक आणि मानसिक गरजा हे धरणं आवश्यक आहे, परंतु वाचनाची पूर्ती केल्यानंतर वासना अनेक वेळा बदलतात, त्या संपत नाही. आणि वासना जर अतृप्त राहिला तर ते दुःख होते आणि निराशा, विफलता आपल्या त्याच्यात होतो. त्या प्रकारे आपल्याला ययातीचं उदाहरण देता येईल. त्याला भोगवासना झाली, पुन्हा पुन्हा संपेत ना, तेव्हा त्याने मुलांना तारुण्य मागितलं. बाकीच्या एका मुलाने फक्त तारुण्य मागितलं आणि तारुण्य संपल्यानंतर पुढे काय, भोग घेतल्यानंतर पुढे काय. तर त्याला असं वाटायला लागलं की आपलं शरीर जीर्ण जरी झालं तर मन तरुण आहे. आताही लोक म्हणतात जीर्ण झालं तर झालं, मन तरुण आहे. आणि मन तरुण आहे पण कशासाठी, भोगासाठी तरुण मन आवश्यक नाही आहे. म्हणून चांगल्या गोष्टीसाठी मन तरुण असेल ते चांगलं आहे, तर भोगासाठी तुम्हाला मन तरुण असेल तर काही अर्थ नाही. म्हणून या तिने सुद्धा सांगितलं, शरीर थकले पण मन तरुण आहे. भोग वासना ह्या विरोधाभास आहे. स्वतःचा मूर्खपणा त्यानंतर माणसाला ध्यानी येतो. ज्यावेळेस मनुष्याचा शेवटचा भाग येतो, मरणासन्न अवस्थेला येतो, त्यावेळेस मनुष्य लाईफमध्ये आपण काय कमावलं, काय गमावलं याचा विचार करतो, तो अंतर्मुख होतो. तेव्हा त्याला समजते आपण मुलं, बाळ, संपत्ती हे ते केलेलं आहे, परंतु आपल्याला सुख नाही, समाधान नाही, शांती नाही, आनंद कुठे मिळत नाही. आणि त्याला तो मनुष्य तोच जबाबदार असतो आणि स्वतःचं ओझं त्याला स्वतःच वाटायला लागतो. अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये भोगवासनेला जास्त महत्त्व देऊ नये असं सांगितलं. सामान्यतः मनुष्याला इंद्रिय भोगाचे स्वातंत्र्य असते, परंतु धर्म शिकवतो इंद्रिय वासनेपासून स्वतंत्र हो. खरे स्वातंत्र्य आणि आनंद त्यागातच आहे. जेव्हा आपण कोणाला दान देतो किंवा आपण कोणा गोष्टीचा त्याग करतो, गरिबासाठी त्याग करतो, तेव्हाच आपल्याला आनंद मिळतो. पण त्या वस्तूचा आपण जास्तीत जास्त भोग घेतला तर त्या भोगाची अतृप्तता ही
वाढत राहते तेन तेक्तेन भुंजिता असं म्हटलं इच्छा उपनिषदा. हे जे सगळं आहे ते सोडा आणि त्याग करा. जोपर्यंत मनुष्य त्याग करणार नाही, पैशाचा असो, संपत्तीचा असो, दान करायचा असो, तेव्हाच तुम्हाला आनंद मिळेल. त्यागातच आनंद आहे, भोगात आनंद नाही. हे उपनिषदाचं पुन्हा पुन्हा सांगणं आहे. नृत्य, संगीत वगैरे हे तात्पुरतं आहे. मी दीर्घायुष्य उपभोगासाठी शिवाय आपला जो बाल्य आणि तरुण उपभोगात जर आयुष्य केलं तर काही उपयोग नाही असं म्हणतो. तिसरा वरावर तो आढावा आहे. आता यमाने आश्वासन पाळायचे की नाही, माघार घ्यायची हे यमाने ठरवायचे. तो म्हणतो बरं हे सोडून दे, तू बालक आहे, तुला इतकं तत्त्वज्ञान काही गरज नाही आणि काकदंती परीक्षा करण्यासारखं आहे, तुला उपयोग नाही. तेव्हा तो म्हणतो की हे मृत्यू इथून गेल्यावर त्याचे काय होते हे सांगा. त्या विषयाला अनेक शंका आहे, मला त्याच्याशिवाय दुसरा वर नको असं त्याने म्हटलं. नचिकेता म्हणतो, क्षणभंगूर वस्तू आणि सुखे घेऊन मला भुलवण्याचा प्रयत्न तू वेळ काढतो आहे, ते आता पुरे कर. मी तुला तिसरा वर मागितला आहे, त्या प्रश्नातून माझे व संपूर्ण मानवतेचे मोठे ही होणार आहे याची मला खात्री आहे. हा जो वर आहे तो केवळ माझ्यासाठी नाही, परंतु विश्वातील मनुष्यासाठी हा वर आहे. तो त्यांचंही कल्याण आहे, म्हणून त्याला मार्गदर्शन म्हणून मला तिसरा वर माग. यमाला अत्यंत आनंद झाला आणि कठीणातली कठीण परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नचिकेत्याबद्दल अभिमान वाटू लागला. तेव्हा यम नचिकेच्या श्रेष्ठ दान ज्ञान सांगू लागलं. नचिकेताने यमाने दिलेली प्रलोभने, लाभ, सुखे, सत्ता, दीर्घायुष्य त्याला मोहित करू शकली नाही. गीतेमध्ये त्याला व्यवसाय या निका बुद्धी असं म्हटलेलं आहे. म्हणजे बुद्धी आपली पक्की पाहिजे, व्यवसाय या निका बुद्धी असं म्हटलेलं पाहिजे. एकाग्र आहे, एका दिशे बुद्धी असं गीतेमध्ये तिथे अध्यायात 41व्या श्लोकात म्हटलेलं आहे. आता एक गोष्ट आहे की बुद्धाला रात्री आत्मज्ञान प्राप्त झाले, त्या दिवशी संध्याकाळी तो आसनावर बसलेला असताना ज्या प्रकारचा निश्चय तो व्यक्त करतो त्या प्रकारचा निश्चय नचिकेताने केलेला आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात, या आसनावर माझे शरीर चुकून जावं, त्वचा, अस्थि आणि मांस विचीर्ण हो, अनेक कल्पामध्ये जे ज्ञान प्राप्त होत नाही ते ज्ञान मिळवल्याशिवाय हे शरीर या आसनावरून हलणार नाही. किती दृढ निष्ठा पाहिजे. मला जे करायचं आहे ते माझं शरीर राहू न राहू, इंद्रिय राहू, मी सुद्धा संपून गेलं तर चालेल, परंतु मला हे इच्छित, हे ध्येय गाठायचंच आहे असं असतं. त्याला व्यवसायिका बुद्धी असं म्हटलेलं आहे गीतेमध्ये. येशू ख्रिस्ताचंही तसंच आहे. ते म्हणतात, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोठवा म्हणजे ते तुमच्या ठाई खुले होईल आणि जो जो कोणी मागेल तो त्याला मिळेल. म्हणजे जे आपण काही मागतो तो परमेश्वर देतो. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करतो, आपण स्तुती करतो, आपण प्रार्थना करतो, आपण उपासना करतो आणि त्या दृष्टीने प्रयत्न करतो मिळण्याच्या दृष्टीने, तेव्हा तुम्हाला ते यश मिळणारच आहे. म्हणून तुमची व्यवसायात्मका बुद्धी, ही बुद्धी एकाग्र पाहिजे, ती हलणारी नको, ती विचलित होणारी नको. किंवा पाण्यामध्ये एखादा दगड टाकल्यानंतर वलय निर्माण होतात, त्याप्रमाणे वलय निर्माण होणारे नाही पाहिजे. याप्रमाणे बुद्धीला या कठोपनिषदामध्ये जास्त महत्त्व दिलेलं आहे. एवढं
न विद्येन कल्पने मनुष्य हा सुद्धा संदेश तिथे सांगितलेला आहे. त्याच्या पुढचा ही दोन श्रेय आणि ध्येय असे दोन मार्ग सांगितले आहेत. ते आपण पुढच्या रंगात 25 मिनिटात